सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सद्भानुवंशी कुलदीपयोगी जनार्दनाचे निजसौख्यभोगी त्या एकनाथा स्मरा एक भावे होशी जगी पावन तू स्वभावे। श्रीमद भागवतामधील महात्म्य शिरोमणी असलेली ही कथा आणि या कथेमध्ये परम भक्तवर्य गोकर्णांनी आपल्या वडिलांना केलेला उपदेश याच प्रतीचा संवाद अर्थात गोकर्ण गीता हा श्रीमद भागवतातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आपल्यासमोर संत समागम या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्यासमोर मी मित्रवर्य शास्त्री महाराजांच्या आज्ञेवरून आपल्यासमोर संवाद साधण्यासाठी येतोय। विषय कुठला निवडावा म्हणून श्रीमद भागवतामधला गोकर्ण गीता। भागवतामध्ये अशा अनेक गीता आहेत। श्रीमद भागवतामध्ये आम्हाला भगवान श्रीकृष्णाचीच गीता माहिती आहे, पण जवळजवळ पुराणांमध्ये 56 प्रकारच्या गीता आहेत असं वर्णन पुराणांमध्ये आहे। मार्कंडेय गीता आहे, अष्टावक्र गीता आहे, भगवान योगेश्वरांची गीता आम्हाला माहिती आहे। गीता या शब्दाचा अर्थ उपदेश। आमच्या अंतःकरणामध्ये जर एखादी स्पृहत भावना निर्माण झाली असेल, आमच्या अंतःकरणामध्ये एखादं प्रलोभन जर आमच्या अंतःकरणात उत्पन्न झालं असेल, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा हे जे गीतेचं वचन आहे यासारखी स्थिती जर आमची असेल तर यातनं बाहेर करण्यासाठी जो उपदेश केला जातो त्याला गीता म्हटलं तरी वावगं ठरणार। तसंच श्रीमद भागवतामध्ये अगदी महात्म्यामध्ये सर्वांना ही कथा माहिती आहे, त्यामध्ये गोकर्णाने आपल्या वडिलांना जो उपदेश केला आहे त्या उपदेशाला काही भगवत भक्त हे गोकर्ण गीता म्हणतात। नेमकं गोकर्ण गीतेचं लक्षण काय? गोकर्ण गीता ही आपल्यासमोर कुठल्या स्वरूपानं आली पाहिजे तर आम्ही श्रीमद भागवताची कथा नित्यश्रवण करतो। या गोकर्ण गीतेचा आरंभ हा महात्म्यामध्ये आहे आणि म्हणून ह्या श्रीमद भागवताच्या श्रवणानं काय होतं, या निमित्तानं इतिहास पुरातनम असा पुरातन इतिहास सांगितलाय। हे महात्म्य पद्मपुराण अंतर्गत आहे। प्रत्येक ग्रंथाचं महात्म्य त्या ग्रंथाची श्रेष्ठता वक्तव्य करतो, बोलून दाखवतो, श्रोत्यांना प्रदान करतो। आमच्याकडे जर सत्यनारायण होत असेल तर आधी सत्यनारायणाचं महात्म्य आहे। आमच्याकडे जर एखादा यज्ञ होत असेल तर त्या यज्ञाचं महात्म्य आहे। आमच्याकडे जर एखादं कर्म होत असेल तर त्या कर्माचं आधी महात्म्य सांगितलं जातं। का? कारण महात्म्याने त्या कर्माची पुष्टी होते। लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आम्ही एखादी इमारत बांधत असताना तिचा पाया खंबीर महत्त्वाचा आहे, तेवढंच महात्म्याचं स्थान आहे। आणि म्हणून श्रीमद भागवताचा विचार जर आपण केला तर श्रीमद भागवताचं महात्म्य पटवून देण्यासाठी महात्म्य हे पद्मपुराणांतर्गत आहे। आणि म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे काही श्रीमद भागवताचं मंगलाचरण नाही आहे, हे तर महात्म्याचं मंगलाचरण आहे। लक्षात ठेवा,
श्रीमद भागवताचं मंगलाचरण आपल्याला वेगळं आहे, सगळ्यांना माहिती आहे. जन्माद्यस्य यतः, इथून सुरुवात केली आहे. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्तेष्व विघ्नेश्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजोवारि मृदा यथां विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परम धीमहि. हे श्रीमद भागवताचं मंगलाचरण आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला सुद्धा वंदन नाही आहे, ना राधाराणींना वंदन आहे. त्यामध्ये जे भगवंताचं अविनाशी तत्व आहे, जे स्वरूप आहे, जे स्वरूप लक्षण आहे, त्याचं वर्णन केलं आहे. सत्यम परम धीमहि. आणि हे मंगलाचरण आहे. म्हणून सच्चिदानंद हे तर भागवताचं महात्म्याचं मंगलाचरण आहे. याच्यामध्ये भक्तीची कथा येते, नारदांची कथा येते. वास्तविक श्रीमद भागवत हे पुराण साधन आहे, लक्षात ठेवा. हे महापुराण आहे. व्यासांनी अनेक ग्रंथ निर्माण केली. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केली. आणि म्हणून अंतःकरणाच्या समाधी वृत्ती करता, समाधानी वृत्ती करता हे भागवताचं महापुराण जगासमोर आलं आहे. आज आम्ही समाजामध्ये बोलतोय, माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय, परंतु पोपटपंची ज्ञानापेक्षा आत्मसमाधानाचं ज्ञान हे कधीही महत्त्वाचं आहे. आम्हाला बोलताना अनेक महात्म्य असे दिसून येतात की नामस्मरण करा, पण आधी आपण करतोय का ही भावना कितपत आहे. आणि म्हणून 17 पुराणांची रचना केली तरी सुद्धा समाधान नाही आहे व्यासांच्या अंतःकरणामध्ये, उदास बसलेत. आणि म्हणून नारद महर्षी एकदा त्यांच्याकडे येतात. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. तो आला सरस्वती तीरा, नाथ महाराज भागवतामध्ये फार सुंदर ओवी सांगतात. तव देखिले व्यास ऋषीश्वरा. नारदांनी सरस्वती तीरावरती आल्यानंतर व्यासांना पाहिलं, विचारलं, महात्मा आपण उदास का आहात? उदासीनो गतव्यतः. काय कारण आहे उदास असण्याचं? व्यासांनी सांगितलं, नारदा अरे मी 17 पुराणांची रचना केली आहे. सौवेदाचे हे केले विवरण, अर्थही गहन करोनिया. अरे मी 4 वेदांचं निर्माण केलं आहे. सांख्य 6 शास्त्रांचा मी निर्माता आहे. 4 वेद 6 शास्त्र 17 पुराणं मी लिहिली आहेत. अरे याच्याही पेक्षा 5वा वेद असणारा जय नावाचा अर्थात महाभारतासारखा ग्रंथ मी माझ्या समाधी अवस्थेत लिहिला आहे. त्याचंही प्रतिपादन मी केलं आहे नारदा, परंतु जे समाधान मला पाहिजे ते अजून मिळत नाही आहे. नारदांनी विचारलं, कुठलं समाधान पाहिलं तुम्ही? सांगितलं, मी अमके पुराणं लिहिली. नारदांनी सांगितलं, हे बघा व्यासजी, जोपर्यंत कृष्ण कथा तुम्ही गात नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि म्हणून नामदेवरायांनी सुद्धा या प्रकारची प्रमाणं आपल्याला दिली आहेत. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सुद्धा सांगतात, आमचं वंश, आमचा पवित्र, आमचं कुळधर्म हे श्रीकृष्ण आहे. नामदेवराय म्हणतात, अरे त्याच्या भक्तीशिवाय आम्हाला आत्मसुख प्राप्त होणार नाही. कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण, कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण. द्यावा निवडून एक तरी, द्यावा निवडून एक तरी. कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण. कोण तरलं या जगामध्ये कृष्ण भक्ती विना? आणि म्हणून तुम्ही भागवताचा, चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारद करतात. आणि मग या भागवताची पुढे रचना झाली आहे. तरावयाजन केले भागवत, गोप गोपी भक्त आणि देव या सर्वांच्या उद्धारासाठी सप्तजन्मा वधितैव ही भावना जेव्हा आत्मदेवाच्या अंतःकरणामध्ये दृढावते, ही कथा मी आता सांगायला सुरुवात करणारच आहे.
इतिहास सांगायला सुरुवात केली आहे महात्म्याची. म्हणाले सरस्वती तीरावरती आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदाः. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. श्रौत स्मार्थ कर्मामध्ये तो प्रवीण आहे. दुसरा सूर्य भासावा एवढी त्याची ज्ञानाची प्राज्ञा आहे. एवढा तो तेजस्वी आहे. ओज त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचं आहे. कर्मकांड अत्यंत नियमानं तो करतोय. सर्व वेद विशारदः असं त्यांचं वर्णन आहे. अशा स्वरूपामध्ये सर्व काही असताना त्याला एक पत्नी होती. तिचं नाव मात्र धुंदुली आहे. सगळे आत्मदेवाकडे, पण हरिभजनामध्ये रत असणारा आत्मदेव पत्नी मात्र निंद्य कर्मामध्ये उत्साही आहे. लोकांची निंदा करायला तिला आवडत आहे. लोकवार्ता सदा क्रूरा प्रायशो बहुजल्पिका ही भावना त्या धुंदुकारीची गायली आहे. तिला लोकांची धुनधुन्यामध्ये, म्हणून धून धुली या शब्दाचा अर्थ वृंदावनामध्ये एक मराठी महात्मा होते, मला ते भेटले. त्यांनी मला मराठी भाषेतनं व्याख्या सांगितली. धून धुली, धुंधुली शब्दाचा जर आपण विलय केला तर धून धुली, जिला धुन धुण्यामध्ये स्वारस्य आहे ती धुंधुली आहे. आणि म्हणून हे ब्राह्मण जोडपं राहत आहे तुंगभद्रा नदीच्या तीरावरती. संसारामध्ये रममाण आहे, पण अनेक भोगविलासासाठी अनेक सामग्री त्यांच्याकडे उपलब्ध आहे. परंतु ते वैभव भोगत असताना सुद्धा समाधान चेहऱ्यावरती नाही आहे. म्हणून आम्ही जे कर्म करतोय त्या कर्माचं समाधान आमच्या चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे की. आता लॉकडाऊनची परिस्थिती सर्वत्र चालली आहे, पण यामधनं सुद्धा समाधानी कसं राहावं. आमचे प्रवीण शास्त्रींनी हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. असे अनेक लोकांनी हा उपक्रम सुरू केला आहे. याच्यामध्ये सुद्धा काहीतरी भगवत चिंतन घडावं, यामध्ये सुद्धा काहीतरी भगवत साधना घडावी. या निमित्ताने सुद्धा काहीतरी चिंतन आमच्या मुखातनं बाहेर पडावं का. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, तो धन्य काळ आहे. म्हणून या निमित्ताने तरी लॉकडाऊन वाढेल की नाही, आणि वाढला तरी काय बिघडतं. या निमित्ताने अभ्यासाला आम्हाला कुठेतरी वाव मिळाला आहे. समाजासमोर नुसती कीर्तनाची टिपणं देण्यापेक्षा स्वतः अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव हे काही नुसतं बोलायसाठी आहे. म्हणून थोडासा परमात्म्याने आपल्याला वाव दिलाय की तुम्ही अभ्यास करा. या निमित्ताने आमच्याकडनं साधना व्हावी. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. लॉकडाऊनमध्ये युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण हे काय कमी आहे आमच्यासाठी. आणि म्हणून अतिशय रममाण आहे, पण त्या वैभवामध्ये सुद्धा त्या ब्राह्मण दाम्पत्याला सुख नाही आहे, समाधान नाही आहे. अखेर आम्हाला पुत्र व्हावा यासाठी त्यांनी अनेक गरीब लोकांना गायी दान केल्यात, अनेकांना भूमी दान केली आहे, अनेकांना रजत सुवर्ण दान केलंय, अनेकांना धन दान केलंय, अनेकांना रत्नावली दान केली आहे. या प्रत्येक दानाचं महात्म्य वेगळं आहे, लक्षात ठेवा. गोदानाने काय होतं, भूमिदानाने काय होतं, रत्नदानाने काय होतं, वेगवेगळे विषय आहेत. विस्तार नको म्हणून पुढे चालतो. सगळं दान द्यायला आरंभ केलाय खरा. या आत्मदेवाने मला मुलगा व्हावा यासाठी सत्कर्म करायला सुरुवात केली. सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञो स्मृतो बदैही. पण त्यांना माहिती नाही की खरं सत्कर्म काय येते. आणि म्हणून एवढ्या अशा पद्धतीने भरपूर दान केलंय, परंतु त्याचा फायदा होत नाहीये. म्हणून काय करावं. एके दिवशी तो ब्राह्मण दुःखी अंतःकरणाने गृहं त्यक्त्वा वनं गतः,
घराचा त्याग केला आणि वनामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण निघून गेला. निघून गेल्यानंतर आता काय करावं? आता आपण आपलं आत्मसमर्पण करावं, आपण जीव द्यावा, ही भावना अंतःकरणामध्ये रुजावली आहे. एक तळा आहे, त्या तळ्यामधलं पाणी पिऊन शांत त्या तळ्याकाठी बसलाय आणि जलाचा जिथे संचय आहे तिथे कोणी ना कोणी येणारच आहे. आणि म्हणून एक महात्मा त्याच्या महत्भाग्यानं त्या ठिकाणी येऊन बसलाय. तो महात्मा तिथे आल्यानंतर ब्राह्मणाने, एखादा महात्मा आहे म्हणून नमस्कार केला पाहिजे म्हणून त्या विद्वान ब्राह्मणाने संन्याशाला नमस्कार केला आहे. कारण वर्णामध्ये संन्यासी हा यती आहे, लक्षात ठेवा. आणि यती हा ब्राह्मणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. यती धर्म हा ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संसारी याच्यामध्ये यती धर्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ब्राह्मणाने सुद्धा नमस्कार, वास्तविक यतींनी कुणालाही नमस्कार करायचा नाही आहे, कारण यती सर्वश्रेष्ठ आहे. संन्यास धर्मामध्ये यतींनी आपल्या जन्मदात्या वडिलांना सुद्धा नमस्कार करू नये, कारण कुळगोत्राचा त्याग त्यांनी कधीच केला आहे. फक्त जननी आमची आई आहे म्हणून फक्त धर्मशास्त्राने यतीला, संन्याशाला आपल्या आईला नमस्कार करायला सांगितलंय, लक्षात ठेवा. आणि म्हणून शंकराचार्यांनी, जगद्गुरू शंकराचार्यांनी सुद्धा प्रौढी नसताना, नियम नसताना, मोठेपण म्हणून नाही पण धर्मशास्त्राचा आदेश बाजूला ठेवून आपल्या आईची अंत्यक्रिया केली आहे. आणि म्हणून त्या पापाचा भोग म्हणून शंकराचार्यांना सुद्धा गळू झालाय, त्याचं कर्म त्यांना भोगावं लागलंय. यती धर्माचा नियम मोडल्याने त्यांना सुद्धा ते पातक सहन करावं लागलंच आहे ना. आणि म्हणून यती सर्वत्र पूज्य आहे. ब्राह्मणाने नमस्कार केला आणि नमस्कार करत असताना उष्ण सुस्वारे त्या चरणांना स्पर्श झाले. संन्याशाने विचारलं, बाळा कोण आहेस तू? का रडतोयस? का चिंता करतोयस? मला तुझ्या दुःखाचं कारण सांग. आता आत्मदेवाने आपली कथा सांगायला सुरुवात केली. म्हणाले, महाराज काय सांगू मी तुम्हाला माझं दुःख? माझ्या गतजन्मीच्या पापामुळे मी उदास आहे. मला पुत्र संतती नाही आहे. मी ज्यावेळेस माझ्या पितरांचं श्राद्ध करतो, त्यांना श्राद्ध करत असताना तर्पण देतो, त्या तर्पणासाठी माझ्या स्वतःच्या श्वासाच्या माध्यमातून ते पाणी सुद्धा लगेच गरम होऊन जातं. मी एखादं झाड माझ्या अंगणामध्ये लावतो, तिला सुद्धा फळं फुलं येत नाहीत. एवढंच काय, तर मी जी गाय माझ्या दारामध्ये बांधून ठेवली आहे ती गाय सुद्धा वांझ आहे. मला तर संतती नाहीच आहे, पण मी जी गाय पाळली आहे तिला सुद्धा. आणि म्हणून अशा संतानहीनाच्या जीवनाच्या धिक्कार असला पाहिजे म्हणून मी आत्मसमर्पणा करता आलो आहे. मी देह आत्महत्या करायला आलोय. कारण घरामध्ये जर मुलगा नाही तर त्या घराला घर कोण म्हणेल? ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, पुत्रापासोनी सुख प्राप्ती होईल पितरा वांछिती, शेखी पुत्रामृतादिती केवळ भ्रांती पुत्र होके. ज्ञानोबारायांनी ही भावना बोलून दाखवली आहे. पुत्रापासून पितरांना गती मिळते आणि माझ्या पितरांची जर गती झाली नाही तर त्याचं पातक मला लागणार आहे, म्हणून मी आत्महत्या करायला आलोय. म्हणाले, ठीक आहे. संन्याशी हे अधिकारी आहेत. संन्याशांनी त्याला आधी थोडं ज्ञान दिलं.
हा मोहामध्ये अडकला आहे. पुत्रस्नेहामध्ये ज्याप्रमाणे धृतराष्ट्राची गती आहे, स्थिती आहे, त्याचप्रमाणे हा अडकला आहे. म्हणून आधी थोडं ज्ञान पाजायला सुरुवात केली. संन्यासी म्हणतात, बाबा अरे संसाराची वासना मोठी प्रबळ आहे, तू विवेकाचा आश्रय कर म्हणजे तुला समाधान मिळेल. संसाराची वासना सोडून दे. आणि मी खरंच तुला तुझ्या हितासाठी सांगतो की हे बघ, मला तरी तुझ्या कपाळाकडे पाहून असं जाणवतंय, तुझ्या मस्तकावरची जी ललाटावरची रेषा आहे ती मला स्पष्टपणे असं सांगतंय की तुला याच जन्मात काय तर सप्तजन्मामध्ये, येणाऱ्या पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा पुत्र होणार नाही. सप्तजन्मावधीतैव पुत्र नैवच नैवच. तुझ्या जीवनामध्ये पुत्र सुखाचा सप्तजन्मातही तुला त्याचं सुख मिळणार नाही आहे. मग तर तो अजूनच जोरजोरात रडायला लागला की रडत असताना तो सांगितला, आता तुम्ही मला उलट मी माझ्या 7 जन्माचं कल्याण व्हावं म्हणून तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही मला 7 जन्माचं दुःख देताय. मग इतरत्र मरण्यापेक्षा तुमच्या जवळ मरतो की. आणि म्हणून संन्याशाला वाटलं कुठून आपण ही ब्रह्महत्या जवळ बाळगली गड्या. म्हणून साधनेचं फळ म्हणून झोळीतनं एक फळ काढून दिलंय आणि काढून दिल्यानंतर सांगितलं, जा पत्नीला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. साधूच्या साधनेमध्ये ताकद आहे, फळामध्ये ताकद नाहीये, लक्षात ठेवा. साधूची साधना ते कार्य करण्यासाठी सक्षम असते. म्हणून निमित्त मात्रानं राख दिली तरी मुलगा होण्याची क्षमता आहे. का? कारण तेवढी साधना आहे, लक्षात ठेवा. आणि साधना करणं, त्या साधना किती अवघड आहे. त्या साधना शब्दाचाच आपण विचार केला तर साधन साधन साधन, लक्षात ठेवा, साधनही आहे. आणि म्हणून साधन करणं अवघड आहे. आणि म्हणून बायकोला सांगितलं, जा बायकोला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. बायकोला दिला, बायकोने ते फळ गाईला खाऊ घातलं. सगळ्यांना विस्ताराने कथा माहिती आहे, मला काही कथा सांगायची नाही आहे. बहिणीचा पोटावरती चिंध्या बांधायला सुरुवात केली. बहिणीचा गर्भ होताच आहे. इकडे गाईला फळ खाऊ घातलं आणि गाईला फळ खाऊ घातल्यानंतर कालांतराने बहिणीचा मुलगा झाला म्हणून बहिणीचा मुलगा आणला. तो थोडा मोठा झाल्यानंतर ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं त्या गाईलाही मुलगा झाला. लोकांनी कौतुक करायला सुरुवात केली, बाबा मुलगा होत नव्हता, झाले तर गाईला सुद्धा मुलगा झाला, किती आनंद आहे. म्हणून सगळ्यांनी वाहवाह केली आणि म्हणून नाव ठेवलं. मुलाचं नाव धुंदुकारी. गाईपासून जन्माला आला म्हणून त्याचं नाव गोकर्ण आहे. पण लहानपणामध्ये सुद्धा त्यांचं आचरण सांगू लागलं की हा एक कुख्यात आहे आणि दुसरा विख्यात आहे. कुख्यात म्हणजे लहानपणापासून बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं जे आम्ही म्हणतो ते सत्य आहे. कारण लहानपणापासून या धुंदुकारीचा स्वभाव असा आहे. भागवतामध्ये वर्णन केलंय, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलः. गोकर्ण हा पंडित आहे, हा ज्ञानी आहे. दोघांनाही आत्मदेव धर्माची संहिता देत आहेत. पण एक श्रवण करतोय, एक तिचा उपहास करतोय. का? कारण पितृशुद्धी आणि मातृशुद्धी या ज्या 2 गोष्टी संतानशुद्धीसाठी लागतात त्या धुंदुकारीमध्ये नाही आहे. काही नाही, स्नान नाही, संध्या नाही, काही नाही, दुर्भक्ष्य भक्षण करायचं. क्रोधाच्या आहारी तो गेलाय, ही भावना आहे, लक्षात ठेवा. क्रोधाच्या आहारी गेल्यामुळे प्रेच्याच्या हातानंच तो स्पर्श करतो, जेवण करतो, अशी भावना आहे ना. शवहस्तेन भोजनम. शवहस्ते म्हणजे काय? प्रेताच्या हातानं भोजन करतो. काय? जी प्रेतावस्थेची मालिन्य अवस्था आहे, वासना आहे, त्या अवस्थेमध्ये सुद्धा हा भोजन करतो. म्हणून शवहस्तेन भोजनम. आणि म्हणून
हळूहळू मुलं मोठी होत आहेत. तारुण्यामध्ये आलेला गोकर्ण आहे, तारुण्यामध्येच पदार्पण केलेला धुंदुककारी आहे. आणि एके दिवशी तारुण्याच्या मधामध्ये, तारुण्याच्या मुशीमध्ये न मानी कोणासी, ही जी भावना तुकोबाराय बोलून दाखवतात. तारुण्यामध्ये मुसमुशीत असतो ना सदा मनुष्य, आणि म्हणून हीच भावना धुंदुककारीच्याही हृदयामध्ये. वाममार्गाला तो जातोय, जुगार दारू पिण्याचा नाद त्याला आहे, आणि म्हणून तो आपल्या वडिलांना एके दिवशी धन मागतोय की मला माझं व्यसन करण्यासाठी मला पैसे द्या. आणि म्हणून पैसे मागितल्यानंतर आत्मदेवाने सांगितलं, बाबा माझ्याकडे पैसे नाही. पैसे नाही म्हटल्यानंतर तो सांगितलं, मला पैशांची गरज आहे, आता काय करू? माझ्या वेश्या माझ्या वाट पाहत आहेत. कारण अगदी व्यभिचाराच्या वाम मार्गामध्ये जर तो गेलाय, तेन वेश्या कुसंगेन पित्र्यम वित्यम तुनशितम, ही भावना एकदा पितरौ ताड्यम पात्राणी स्वयमाहरत, ही भावना सूत्रामध्ये बोलून दाखवली आहे. सगळी भांडी कुंडी विकली आहेत. बाबा म्हणाले, आता माझ्याकडे काय आहे? काहीच नाही आहे. आणि म्हणून एके दिवशी पुन्हा मद्याच्या अवस्थेमध्ये वडिलांना तो मारतोय, ही भावना आहे. धुंदुककारी जेव्हा आपल्या वडिलांना मारतोय, सांगितलं मला जर संध्याकाळी पैसे नाही मिळाले तर मी मात्र अजून मारीन, ही धमकी देतोय. आणि म्हणून मुलगा निघून गेला. आणि आता आत्मदेव हे दुःखी झालेत. आणि दुःखी झाल्यानंतर ते बोलू लागतायत, कत्तिष्ठामी कगच्छामी कोमे दुःखम व्यपोहयेत. मी कुठे जाऊ, मी कुठे राहू, मी काय करू? ही भाषा जेव्हा त्यांच्या मुखातनं येऊ लागली त्यावेळेस गोकर्ण तिथे आला. आणि गोकर्ण त्यांना समाधानी वृत्तीनं राहण्यासाठी जो उपदेश गोकर्ण वडिलांना करतायत, तो उपदेश 2 श्लोकामध्ये आहे. आणि तो 2 श्लोकाचा उपदेश म्हणजे गोकर्ण गीता आहे. ही गोकर्ण गीतेचे श्लोक जास्त नाही आहेत, जास्त नाही, फक्त 2 श्लोक आहेत. पण त्याच्या पूर्वीचा उपदेश फार श्रवण करण्यासारखा आहे. गोकर्ण म्हणाला, बाबा संसाराची आसक्ती तुम्ही सोडून द्या बरं. अहो हा संसार असार आहे, असारे संसारे विषय विषय संग कुलधिय क्षणार्ध क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपते कुस्थित कथे परीक्षिता साक्षी यच्छवनगत मुक्तिनुक्ती कथने. ही भावना आहे. बाबा हा संसार असार आहे, या संसाराचा मोह धरू नका. आणि म्हणून बाबा, असार खलु संसार दुःख रूपी विमोहकः. कशात तुम्ही सुख मानताय संसारामध्ये बाबा? अहो सामान्य लोकांची गोष्ट सोडा, जगामध्ये कुणीही सुखी नाहीये बाबा. सुखम कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. अहो बाबा, कसलं तुम्ही सुख मानताय? अहो या जगामध्ये सुखी सांसारिक तर सोडून द्या, पण न चेंद्रस्य सुखं किंचित न सुखं चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. ही भावना आहे. नचेंद्रस्य सुखम किंचित. अरे इंद्र सुद्धा सुखी नाही आहे. नचेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः. चक्रवर्ती या जगाचा सार्वभौम असलेला राजा सुद्धा या जगामध्ये सुखी नाही आहे. मग या जगामध्ये सुखी कोण आहे? तर जगामध्ये सुखी फक्त विरक्त आहे, फक्त महात्मा आहे. सुखमस्ति विरक्तस्य मुनीर एकांत जीविनः. जे एकांतामध्ये सदा रममाण आहे ते सुखी आहे. बाबा, हा माझा पुत्र आहे, ही माझी बायको आहे, हे माझं घर आहे, ही भावना सोडून द्या.
सर्व संघ त्याग करा आणि वनामध्ये निघून जा. आणि म्हणून हा जर उपदेश आपल्या पोरानं केलाय तर आता तिथे जाऊन काय करावं. म्हणून आत्मदेव आता विचारतोय, बाळा मी जावं, घर सोडून जावं, वनात जावं, पण तिथे जाऊन मी करू काय. तिथे काहीतरी साधना माझ्याकडनं घडली पाहिजे ना. अरे मी खरोखर मूर्ख आहे. पूर्वजन्माच्या पूर्वकर्माने मी या स्नेहपाशामध्ये अडकलोय, मोहामध्ये अडकलोय, संसारामध्ये अडकलोय. आता तुझ्या उपदेशानं, वाणीनं मला असं कुठेतरी वाटतंय की आता मी वनात जावं. मी वनात जायला तयार आहे, पण मग अरे वनामध्ये जाऊन करू तरी काय, मला याचे काहीतरी उपदेश दे. आणि म्हणून गोकर्णाने तेव्हा ही गोकर्ण गीता सांगायला सुरुवात केली आहे. गोकर्ण पहिला श्लोक आपल्या वडिलांना सांगतो. धर्मम आपलं देहास्ति मांसरुधिरे अभिमतिम त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्टं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठा. बाबा तुम्ही पहिलं काम करा. देहास्थि मांस रुधिर अभिमतिम त्यजत्वम. हा देह, हा मांस, या मांसाजवळचं रुधिर, या देहाची आसक्ती तुम्ही सोडा. देहास्थि मांस रुधिर अभिमती म्हणजे आसक्ती. हा देह माझा आहे हे म्हणणं सोडून द्या. हा देह माझा नाही. कोणाचे घर, हा देह कोणाचा. कोणाचे घर, हा देह कोणाचा. बाबा कोणाचा देह आहे, कोणाचा आहे हा देह. हे घर आम्ही म्हणतो माझा देह आहे, पण बघा मोठ्या मोठ्या ऋषींना, अरे विदेह जनक जे म्हटल्या जातात, स्वतःचा पाय जळतो सुद्धा तरी देहाची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये नाहीये. बाबा कबीरजींचं चरित्र सर्वश्रुत आहेतच की. काशीच्या किनाऱ्यावरती जात असताना, गंगा तटावरती जात असताना कबीरजींच्या पायाला कुत्रं चावलं. चावून त्या पायाच्या मांसाचा गोळा असा बाहेर आलाय आणि तो जास्त जोरामध्ये ओढण्यासाठी कुत्रे त्याची लचके तोडतायत. कबीरजींना लोकांनी सांगावं, कबीरजी आहो तो कुत्रा तुम्हाला चावतोय, त्याने किती मांस काढलंय बाहेर, जरा त्याच्याकडेही लक्ष द्या. कबीरजींनी म्हणावं, मांस जाने और कुत्ता जाने, चमडी जाने और कुत्ता जाने. ही भावना महात्मा अंतःकरणामध्ये धारण करतो. बाबा हा देह त्याचा नाहीच आहे, तर त्याच्याबद्दल आसक्ती का असावी. म्हणून बाबा तुम्ही पहिलं कार्य करा. देहास्ति मांस रुधिरम अभिमतिम त्यजत्वम. तुम्ही देहाची आसक्ती सोडा. हा माझा देह आहे म्हणायचं सोडून द्या. अरे हा देह तुमचा असला, तुम्ही त्याच्यावरती सत्ता जरी गाजवत असला तरी त्याच्यावरती सत्ता गाजवण्यासाठी एक ना एक दिवस काळ येणार आहे. लक्षात ठेवा, एक आणि एक दिवस हा देह पडणार आहे, हे सत्य आहे. भ्रम धरिसी या देहाचा. ज्ञानोबराय म्हणतात, भ्रम धरिसी या देहाचा. विठ्ठल म्हणे कारे वाचा. विठ्ठल म्हणे कारे वाचा. पडोनी जाईल कलेवर. पडोनी जाईल कलेवर. ज्ञानोबराय म्हणतात, बाबा अरे एकदा तरी विठ्ठल म्हण, जाईल ना हा देह, यासी काळोबा खाईल ना. अरे बाबा म्हणून चिंतनामध्ये लागा. देहास्ति मांस रुधिरे. आसक्ती सोडा या शरीरावरची. देह हे काळाचे. बाबा सोडा याची आसक्ती. देहास्ति मांस रुधिरे
अभिमतीम त्यजत्वम, त्याची अभिमती त्याग करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की बायको माझी आहे, मुलगा माझा आहे, तर हे चुकीचं आहे. जाया सुतादि सुसदा ममता विमुंच. पत्नी तुमची नाही आहे, पुत्र सुद्धा तुमचा नाही आहे. अरे सांगितलंय ना आम्हाला, भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे. सांगितलंय आम्हाला सुभाषितांनी. भार्या ही दारापर्यंत येते. भार्या गृहद्वारे, मेल्यानंतर भार्येचा येण्याचा पाय फक्त दारापर्यंत आहे. भार्या गृहद्वारे जनस्मशाने, स्मशानामध्ये जन येतील, नातेवाईक हे स्मशानापर्यंत आहे. मुलगा तुमचा स्मशानापर्यंत आहे, देह चितेपर्यंत आहे. देहश्चितायाम परलोक मार्ग कर्मानुगो गच्छती जीव एकहा. कर्म तर मात्र स्वतःलाच भोगावं लागतं, स्वतःच्या कर्माची दिशेने स्वतःलाच जावं लागतं ना बाबा. म्हणून देहास्ति मांस रुधिर, स्वतःच्या देहाची आसक्ती सोडल्यानंतर बायको मुलांची आसक्ती सोडा. जाया सुतादि सुसदा ममता विमुंच. ही ममता फार मोठी आहे, ही ममता फार घातिणी आहे. त्या पंचदशीमध्ये ममतेचं चिंतन सांगत असताना मायेचे प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये पुढे ममत्व सांगितलं आहे. हे ममत्व ज्ञानी पुरुषाला सुद्धा बाधक आहे, लक्षात ठेवा. मला सांगा, परमात्मा हे जे ज्ञान देत आहेत अर्जुनाला, अर्जुना अरे तू मोह सोडून दे बाबा, मोह धरिली आईसे होईल, ही असताची कीर्ती जाईल, याच्याने तुझा नाश होईल, तुझा पराक्रमाला कलंक लागेल, तू मोह करू नको. हा परमात्मा जो उपदेश करतोय, मला सांगा गोकुळवासियांच्या मोहामध्ये तो तरी मरेपर्यंत आहेच की. म्हणून तर उद्धवजींना पाठवलं जात आहे ना. आणि म्हणून ही ममता फार विचित्र आहे, लक्षात ठेवा. ममता म्हणजे ती बॅनर्जी नाही बरं का, तिकडे जाऊ नका नाही तर. हां, आणि म्हणून बाबा ही ममता फार अवघड आहे. ममता विमुंच, ही ममता याच्यामध्ये अडकू नका. कारण पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं. बाबा अहो, ह्या जगामध्ये जर तुम्ही अडकलात तर हे जग तरी अविनाशी आहे का? हे क्षणभंगूर आहे ना. पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं. अहो हे क्षणभंगूर आहे, पुन्हा याचा कधीतरी लय होणारच आहे. पृथ्वीवरची जेवढी वेगवान तीव्र गती आहे, तेवढी वेगवान गती तर कोणाचीच नाही आहे. ब्रह्मलोकीचा एक दिवस म्हणजे कितीतरी युग आपल्या पृथ्वीवरची निघून जातात. आणि म्हणून बाबा हा संसार सुद्धा क्षणभंगूर आहे. आपल्या देहाचा सुद्धा क्षणभंगूर भरोसा नाही मायबाप. क्षणभंगूर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माया आशा. काही नचैले मग गडा पडेल फासा, पुरे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मरा आधी. संतांची प्रमाण आम्हाला हेच सांगून जातात ना बाबा. जर लॉकडाऊन असेल ना, तर या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही संसाराचा त्यागच केलाय अशी भावना धरा मनामध्येच. तुम्ही घरामध्ये जिथे असाल तिथे हरी चिंतनी काळ सरमीत जावा, हे सांगितलंय ना आम्हाला. हरी चिंतनी भोजन करताना सुद्धा गोविंद गोविंद. जेवी तू कृपाळा माय बापा. आणि म्हणून ही भावना आहे, लक्षात ठेवा बाबा. हा संसार सुद्धा क्षणभंगूर आहे. आणि म्हणून बाबा वैराग्य रसामध्ये आनंद मानून तुम्ही भक्ती करा. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ. बाबा वैराग्यामध्येच तुम्ही रममाण व्हा, तुम्ही वैराग्याचे रसिक व्हा. ते वैराग्य अंगी बाणवण्यासाठी आपण स्वतः
त्या वैराग्याचे रसिक व्हा. बाबा, माझी ही प्रार्थना आहे. कारण तो परमात्मा या रसिकत्वामध्ये, वैराग्य, रागरसिक म्हणजे ही रसिकाची जी भावना आहे. असे मोठे मोठे रसिक आहेत. वृंदावनामध्ये जर आपण गेलात तर पागलदास म्हणून एक महात्मा होऊन गेले. सुंदर चरित्र आहे. कुणी वेड म्हणावं त्यामध्ये सुद्धा कौतुक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून बाबा, अहो हा देह क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. बाबा, अहो हा देह ही क्षिती, जल, पावक, गगन हे सगळं जाणार आहे. हे पंचमहाभूते सुद्धा, पंचमहाभूते प्रलय पावती, ही भावना आहे. म्हणून बाबा, तुम्ही याच्यामध्ये अडकू नका. तुम्ही निघून जा. तुम्ही रसिक व्हा, वैराग्य प्राप्त करा. आणि वैराग्य प्राप्त करा म्हणजे काय? त्या लेकुराच्या गोष्टी तुकोबाराय बोलून दाखवत ना. वैराग्य नो हे लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी. वैराग्य नो हे लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी. बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे सोपे. वैराग्य नो हे लेकुराच्या गोष्टी, लेकुराच्या गोष्टी. बाबा, हे वैराग्य लेकुराच्या गोष्टी नाहीये. त्याला प्राप्त करण्यासाठी फार अंतःकरणामध्ये तेवढ्याच ताकदीचं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून आता ती अवस्था तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही आता वैराग्याचे रागरसिक व्हा आणि रसिक होऊन तुम्ही आपलं कल्याण करून घ्या, स्वहित करून घ्या. अरे पण मग तू सांगितलं हे ठीक आहे, पण तिथे साधना काहीतरी सांगितली पाहिजे ना. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतायत. हा गीतेचा, गोकर्ण गीतेचा शेवटचा श्लोक आहे. गोकर्ण आपल्या वडिलांना सांगतात, बाबा, धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान्, सेवस्व साधु पुरुषान्, जिहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, सेवा कथारसमहो नितरां पिबत्वं. बाबा, तुम्ही एक काम करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान. लोकधर्माचा त्याग करा. लोकेशना, वित्तेशना, दारुशना, ही जी ईशा आहे ना, ईशणा आहे ना, ह्या ईशणेचा आधी त्याग करा. लोकांमध्ये गेल्यानंतर चांगले कपडे घातले म्हणून लोक चांगलं म्हणतील, ही भावना आधी सोडा. कीर्तनामध्ये गेल्यानंतर लोक असे चाटपटून बघतात, बघा मी कसा दिसतोय. अरे काय करायचंय तुला? हरिकीर्तन करायचंय ना. माझा प्रभू किती सुंदर आहे हे सांगायचंय ना. मग स्वतःच्या सौंदर्याकडे का लक्ष देतोय? म्हणून बाबा, ही लोकेशना आधी सोडा. आणि पहिलं कार्य, धर्मं भजस्व सततम. सततम हे पद दोन्ही ठिकाणी लावा. धर्मं भजस्व सततम आणि सततम त्यज लोक धर्मान.
धर्मम भजस्व, धर्माचं सतत चिंतन करा, भजन करा, पण लोकधर्माला सतत त्यांचा नाकार करा. त्यांच्याकडे आसक्तीनं पाहू नका बाबा. धर्मम भजस्व सततम त्यज लोकधर्मान. लोक हत्तीवरही चालू देत नाही बाबा, पायावरही चालू देत नाही. हा लोकधर्म फार वेगळा आहे. आम्हाला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, आम्ही जाणते लोक आहोत. आणि म्हणून बाबा, या लोकधर्मामध्ये अडकू नका. धर्माची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. म्हणून तर गीता सांगत असताना प्रभूने धर्म हा शब्द पहिले धर्म शब्द उच्चारलाय. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, आणि शेवटी मम. धर्म स्वतः, माझा धर्म काय, ही भावना जोपर्यंत ज्याला कळत नाही तोपर्यंत स्वहित कळत नाही. म्हणून बाबा, धर्मम भजस्व, धर्माचं भजन करा, सततम त्यज लोकधर्मान. आणि दुसरी एक काम कराल बाबा, तुम्ही जर वनामध्ये आता जाणारच आहात ना, तर तुम्ही आता एक काम करा. सेवस्व साधु पुरुषां जिहि काम तृष्णा. बाबा, तुम्ही साधू संतांची सेवा करा आणि स्वतःच्या ज्या तृष्णा आहे, जिही काम तृष्णा, भोगविलास आपल्याला जे भोगावेसे वाटतायत यांचा त्याग करा. साधू संतांची सेवा करा. एथ सेवा हा दारवंठा, लक्षात ठेवा. तिथे गेल्यानंतर आम्हाला प्राप्त होणारच आहे, पण तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. साधू आमची इच्छा पूर्ण करतील ना? नक्की बाबा, का करणार नाहीत? तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. जर ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये, आमच्या अंतःकरणामध्येही रुजावलेली आहे, तर आम्ही सेवेची वाट पाहू नये. त्यांनी आम्हाला सेवा कर म्हणून सांगू नये आणि त्यांनी मग आमचं हित व्हावं ही अपेक्षा आम्हाला बोलण्याची वाट पाहू नये. ही भावना संतांची आहे ना. म्हणून सेवस्व साधू पुरुषां, साधू पुरुषांची सेवा करा. आणि सेवस्व शब्दाचा दुसरा अर्थ आहे, तुम्ही स्वतः त्या सेवेचं सेवन करा. आणि मग जी सेवा सांगितली असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तर कफा आणि पित्त स्वीकारित, जनार्दन स्वामींचं बहिर्दिशेला जाण्याचं स्थान स्वहस्तानं स्वच्छ करावं, एवढी सेवा. म्हणे जनार्दन हाची योग भ्रष्ट. जनार्दन स्वामींनी सांगावं, हा गुरुभक्त अवतार परिपूर्ण, हा परिपूर्ण गुरुभक्त अवतार आहे. आणि म्हणून तेवढ्याच तन्मयतेनं साधूची सेवा घडावी. सेवस्व साधू पुरुषान जेही कामतृष्णा. बाबा, कामतृष्णेचा त्याग करा. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचं साधन करा बाबा, अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. तुकोबारायांनी या पदाचा सेम अर्थ केलाय. अनेकाचे कानी, अनेकाचे कानी, गुण दोष मनानी, गुण दोष मनानी, तुझ भाव आहे देव, देव देव तुझ भाव आहे देव. तुला जर वाटत असेल ना, तर तुकोबाराय महत्त्वाचं साधन सांगतात. अनेकांचे काणी, गुणदोष म्हणा नानी. अनेकांचं चिंतन करू नका, अनेकांचे गुणदोष पाहू नका. कारण अरे, स्वतः आम्ही जर एखाद्याकडे एक बोट करत असू तर 3 बोटं आमच्याकडे आहेतच ना. आम्ही नामस्मरण करा हे सांगतोय लोकांना, पण ते नामस्मरण तू करतोयस का हे बोट आम्हाला सांगतंय. लक्षात ठेवा.
आणि म्हणून हीच साधना आपल्याकडनं घडावी. म्हणून बाबा हे करत असताना अनेकांचा विचार करू नका, लोकांचा विचार करू नका. अनेकांचे कानी गुणदोष म्हणा नानी. कुणाचे गुणही वर्णू नका, कुणाचे दोषही वर्णन करू नका बाबा. अनेकांचे काने तुकोबाराय ज्याप्रमाणे सांगतात तसं गोकर्ण आपल्या वडिलांना सांगतोय बाबा. तिथे गेल्यानंतर स्वतःच्या कामतृष्णांचा त्याग करत असताना, साधू पुरुषाची सेवा करत असताना, धर्माचं सतत चिंतन करत असताना आणि त्या लोकांचा त्याग करत असताना, सतत त्यजे लोक धर्मान ही भावना करत असताना अनेकांचे गुणदोष पाहू नका बाबा. अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा. आणि बाबा सर्वात महत्त्वाचं तिथे तुम्ही काय करा तर सेवा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वं. बाबा तिथे तुम्ही फक्त सेवा कथा रसमहो सेवा करा आणि कथा रसमहो तुम्ही कथेचा रसस्वाद करा. रसास्वादन करत असताना त्या कथेमध्ये आमचं चित्तच नाही आहे की. तन्मयता, तदाकारता, तद्रूपता हे काय फक्त बोलण्यासाठी आहे? आम्ही आज कथा ऐकतोच की, कित्येकांच्या कथा ऐकतो आम्ही. कथा ऐकतो, कथा श्रवण करतो, कथा सांगतोय. पण आम्ही त्या कथे सांगत असताना आम्ही त्या कथेचे रसिक आहोत की नाही माहिती नाही. मला असं वाटतं कलियुगाचे आद्य शुकाचार्य परमपूज्य श्री डोंगरे महाराज असं सांगायची, आयुष्यामध्ये एवढी भागवत करून सुद्धा मला भागवतातली ओंजळही प्राप्त झाली नाही. ही भावना त्यांची आहे. विचार करा किती रस असेल या कथेमध्ये. आणि म्हणून लक्षात ठेवा भगवत चिंतनाची, भगवत कथेचा रस हा नित्य पिला पाहिजे. आणि हेच भवरोगाचे औषध भवरोगा औषध जाण नाम मात्रा नारायण नाम मात्रा नारायण भवरोगाचे औषध किंवा भवरोगा औषध जाण. आणि म्हणून अरे याच्याने काय होणार नाही. तुटे जन्म जरा मरण व्याध तुकोबाराय सांगतायत. हेची भवरोगाचे औषध तुटे जन्म जरा मरण व्याध ही भावना आहे. आणि म्हणून हीच भावना असल्यामुळे बाबा कथा रसमहो नितराम पिबत्वम. नित्य नित्य ही हरिकथा श्रवण करा. हेच हरिकथा श्रवण करत असताना नित्य जर आम्ही हरिकथा श्रवण करत असू तर मला असं वाटतं कोरोनासुद्धा काय करू शकेल नाही का. आम्हाला काय करणार नाही, काहीच करू शकत नाही महाराजा. ही भावना आहे, लक्षात ठेवा. कारण तो परमात्मा आमचा आहे आणि तो आमच्या मागे पुढे आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण. ही काय भावना बोलून दाखवण्यासाठी आहे. आणि म्हणून जर त्यांचा विषय हरिरूप झाला असेल, कथा नित्य पिना नामदेवरायांची जर ही भावना असेल तर आपणही ती करावी बाबा. सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. आणि म्हणून याचप्रमाणे एवं सुक्तो याचप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने वनामध्ये जाऊन, ज्या वेळेस ते वनात गेले त्यांचं वय 60 वर्षाचं आहे आणि वनामध्ये जाऊन त्यांनी दशमस्कंधाचा पाठ सुरू केला. भागवतामध्ये दशमस्कंधाचा पाठ
हा फार महत्त्वाचा अनुष्ठान आहे. पूज्य डोंगरे महाराज सुद्धा हे अनुष्ठान सांगायचे. पूर्वसूरींच्या मुखातनं मी असं श्रवण केलं आहे की दशमस्कंधाचा पाठ जरी आपल्याकडनं झाला तरी दशमस्कंधाच्या पाठाने सप्तजन्माचं पातक नाहीसं होतं आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. लक्षात ठेवा. का? कारण अरे भगवत रसिक असलेल्या गोपिकांची भावना, भक्ती आणि त्याचं स्वरूप हे दशमस्कंधामध्ये आहे. आणि म्हणून दशमस्कंधाचा पाठ करत 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 नित्य भगवंताची पूजा अर्चा करत करत भागवताच्या दशमस्कंधाचं वाचन पारायण करून त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्राप्त करून घेतला. हे फक्त आणि फक्त बापाला मुलाने केलेला उपदेश अर्थात गोकर्ण गीता याच माध्यमातून त्यांनी हे साध्य केलं. आणि म्हणून उपदेश करत असताना अधिकाराची कधीच आम्ही चर्चा करू नये. उपदेशो ही प्रसरती तैलबिंदू रिवांभसी, हेच सूत्र आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. तो उपदेश श्रवण करण्यासाठी उपदेश कोण करतोय याची मीमांसा आम्ही करू नये. तो उपदेश ग्रहण करत असताना आमचं अंतःकरण शुद्ध आहे की नाही हीच भावना आमच्या अंतःकरणामध्ये असावी. आणि म्हणून हीच भावना आत्मदेवाच्या मनामध्ये पुत्रा गोकर्णाने जागृत केले आणि गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले. आणि पुढे विस्ताराने मग श्रीमद भागवताच्या कथेला सुरुवात झाली. आपण सगळ्यांनी ही कथा ऐकलेलीच आहे. आणि म्हणून असंही चिंतन करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करावा. मायबाप, अशी माझी सर्व श्रोत्यांच्या चरणी विनंती आहे की एकांतामध्ये थोडं का होईना भगवंत साधना, भगवंताचं चिंतन या निमित्ताने कथेचं श्रवण होतं. घरामध्ये ऐकणारे कोण आहे? पण ऐकण्यापेक्षा लोकांसमोरच कथा गावी का हाही प्रश्न आहे. मग अशी जर लोकांसमोरच कीर्तन कथा गायची असेल तर ती लोकेशना त्याला डसली आहे की. आणि म्हणून समोर परमात्मा आहे. त्या परमात्म्याला कधी कधी ऐक रे बाबा, अरे तुझीच कथा तुला सांगतोय, जरा ऐकून घे ना. आणि म्हणून वक्ता श्रोता नारायण ही भावना त्यामध्ये असावी. आणि म्हणून गोकर्णाने आपल्या वडिलांना सांगितलंय की बाबा आता तरी हेच तुम्ही श्रवण करा आणि भगवंताचं भजन करा. हे भजन केल्यानेच तुम्हाला समाधान प्राप्त होईल. म्हणून बाबा आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल ते हित सत्य करा. हीच भावना या माध्यमातून अनेक संत महात्मे बोलून दाखवतात. आपला संत समागम नावाचा सुंदर असा फेसबुक पेज आहे आणि यामध्ये प्रवीण शास्त्री माझे जे मित्रवरी आहेत त्यांनी सांगितलं महाराज आपण बोलावं. आणि म्हणून थोडासा उगाच बोलण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसभर थोडंसं या निमित्ताने आम्ही संत सेवेमध्ये असावं. संत वाङ्मयाच्या निमित्तानं आम्ही संतांच्या जवळच आहोत. लक्षात ठेवा. आज ज्ञानोबारायांचं दर्शन आम्हाला घेता येत नाही आहे. आज तुकोबारायांचं दर्शन घेता येत नाही आहे. आज नाथ महाराजांचं दर्शन घेत नाही आहे. नवे नवे आज पंढरीनाथाचं सुद्धा दर्शन घेता येत नाही आहे. तर या निमित्ताने आम्ही त्या संतांच्या समागमात आहोत. आज चिंतनाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून आम्ही संतांच्या सोबतच आहोत की नाही. आज ही जी उटी मी कपाळाला लावली आहे, ही कपाळाला लावत असताना यात नामदेवरायांची उटी आहे, निळोबारायांची, नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची उटी आहे, एकनाथ महाराजांची उटी आहे. ही कपाळाला लावल्यानंतर असं वाटतं हे चौघी पाची संत आपल्या कपाळावरती विराजमान आहे. ही भावना असेल, भगवत चिंतनाची जर एकाग्रता असेल तर परमात्म चिंतन होईल कैवारी नारायण, हे सुद्धा आपल्याला जमू शकतं. म्हणून अधिकार नाही तेवढा पण होईल तेवढं या निमित्ताने भगवत चिंतन होत आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. म्हणून हेच सांगत असताना की गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश केला आणि तो उपदेश ऐकत असताना आत्मदेवांनी सुद्धा आपली स्वहित साधून घेतलं. आणि म्हणून तेच स्वहित आपणही साधावं एवढीच भावण आहे. आणि याच ठिकाणी म्हणून सांगितलेल्या विषयाला पुन्हा वाच्यता न देता या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय. एवढं सुंदर कीर्तन श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे. ते कीर्तन आम्ही केलं पाहिजे. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया चोद्धमं कांस्यधारी, वीणाधारी सुरर्षी स्वरकुशलतया राग करता जुनो भूत, इंद्रवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. धन्यवाद. रामकृष्ण हरी.